छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र डोंगर कपारींचा आहे आणि हा महाराष्ट्र सागर किनाऱ्यांचा आहे. डोंगर कपारी जाऊन आलो, ज्यावेळेस आदिवासींचं जीवन आपण पाहिलं, ठाकरगड्यांचं जीवन आता आपण पाहिलं, आणि यानंतर जाणार आहोत ते सागर किनारी. आणि सागर किनारी जायचं म्हटल्यानंतर या कार्यक्रमात पुढे काय सादर होणार आहे त्याची रसिकांना कल्पना आली असेलच. यानंतर कोळी नृत्य सादर होणार आहे. असाच एक महाराष्ट्र दर्शनाचा कार्यक्रम रंगला होता. समोर जसे मान्यवर बसलेले आहेत त्या मान्यवरांमध्ये त्यावेळेस पु ल देशपांडे बसले होते. माझ्यासारखा एक निवेदक कार्यक्रमाचं निवेदन करत होता आणि त्याने चुकून कोळी नृत्याचा उल्लेख केळी नृत्य असा केला. आता पुलच ते मंचावर आले आणि म्हणाले, हा निवेदक बहुधा वसईचा असावा, कारण तिथे कोळी पण भरपूर आहेत आणि केळी पण भरपूर आहेत. तेव्हा या आठवणींसकट यानंतर आपण जाणार आहोत ते समुद्रकिनारी कोळी बांधवाच्या जीवनाचं दर्शन घ्यायला. कोळी बांधव अफाट दर्या सागरात आपलं होडं घेऊन मासे पकडण्यासाठी जातात. हे नुसते दर्याचेच राजे नाहीत तर दिलाचेही राजे आहेत. या सच्च्या दिलाच्या कोळी बांधवाचं हे प्रत्यक्ष जीवन वर्णन पाहूया. कोळी नृत्य. घटी समीप नवरा घेऊनी यावा घरा वाजंत्रे बहुगल बलान करणे पुरियात सदा मंगल